नमस्कार मंडळी. आज 26 फेब्रुवारी म्हणजेच आज शिमगा उत्सवाला सुरुवात होते. त्याचप्रमाणे आज नालासोपारा ईस्टमधील आचोळा गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर यांच्या उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्तानं श्री सत्यनारायणाची महापूजा आणि होम घातलेला आहे. त्या व्यतिरिक्त काही कार्यक्रमही चालू आहेत. चला आपण त्या कार्यक्रम पाहूया. प्रथम आपण विठ्ठलाचे दर्शनच घेऊया. धन्यवाद. साक्षात विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवलेली आहे. इथे खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे. सत्यनारायणाची महापूजा बांधलेली आहे इथे. हा होम घातलेला आहे. मंदिराची प्रथम दर्शनी सजावट केलेली आहे. विठ्ठल रखुमाई मंदिर समिती गाव. हा, दोन हात वर केले तरी चालेल. बघा, छत्रपती शिवाजी महाराज की. बघितलं मराठी गीतात आवाज आला. केवढा आवाज पाहिजे. हे नाव घेतल्यावर एक स्फुरण येतं अंगात, म्हणतात एक नवचैतन्य येतं. काय माहिती काय आवाज आहे त्या नावात, काय मला माहित नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर भारत माता की. काय त्या शूरवीरांनी आपल्यासाठी बरंच काही केलंय. आपण फक्त त्याचा नामघोष सुद्धा करत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट वाटते. आज आपण जे काही उत्सव सण जे साजरे करतोय त्या शूरवीरांच्या पुण्याईमुळे. ते जर लढले नसते, ते जर म्हणतात ना होतात मग त्यांचं गेलं नसतं. म्हटलं किती लोकांना माहितीये की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. हात वर करा. आता अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? त्यांनी दिला, आम्ही घेतला, आम्हाला काय माहिती.
असा आहे काय तो? काय ताई तसाच आहे काय? बाय माझी लाजली ती. नाही काय बघा, असं म्हणतात ज्ञान दिल्याने वाढतं. जर म्हणतात माझं काही चुकत असेल तर नक्कीच तुम्ही म्हणतात मला सांगा की बाळा हे असं नाही असं आहे. तुमचं काही चुकत असेल तर मी नक्की सांगेन. वाटतं आपल्याला जर येत असेल तर काही ठराविकच भाषा आहेत ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यात संस्कृत भाषा आहे, पाली भाषा आहे, मराठी भाषेला आत्ता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. आज या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आचोळ यांच्या वतीनं शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन इथं सन्मानित केले जाते. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात आलेल्या मान्यवरांचं आपण स्वागत करूया. अतिथी देवो भव असं म्हणत आलेल्या मान्यवरांचं आपण स्वागत करतोय. जरा जोरदार टाळ्या. मारा